नेरूळ सेक्टर 27 या ठिकाणी असलेल्या लोटस तलावाला बुजवण्याचं षडयंत्र आता सिडकोच्या माध्यमातून केलं जात आहे। मी सध्या त्याच ठिकाणी आहे। तुम्ही पाहता की हा भला मोठा तलाव आहे। याला लोटस आणि कमळ तलाव अशी दोन नावं आहेत। जवळपास 25-30 एकरवरती हा संपूर्णपणे तलाव पसरलेला आहे। या तलावावरती आहे ते अनेक विविध जातीचे आहेत ते पक्षी येत असतात। त्याचबरोबर अनेक जातीची फुलंसुद्धा या तलावामध्ये उमलतात। कमळाची फुलं उमलतात, वेगवेगळ्या जातीची फुलं उमलतात आणि हेच पाहण्यासाठी या ठिकाणी अनेक रहिवासी येत असतात। गेल्या अनेक वर्षापासून आहे ते महानगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा याचं जतन केलं जात होतं। म्हणूनच या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण आणि डेब्रिज महानगरपालिकेने टाकून दिलं नव्हतं। मात्र आता कालपासून सिडकोने दिलेल्या ऑर्डरनुसार या ठिकाणी आता भराव टाकला जातो आहे। तुम्ही पाहता की हाच तो भराव आहे, कालपासून सुरू करण्यात आलेला आहे। अनेक डेब्रिजच्या गाड्या या ठिकाणी आणण्यात आल्या होत्या। हे काम सुरू करण्यात आलं होतं। भराव या ठिकाणी टाकला जात होता। समोर तुम्ही मशीन बघता की हे तलाव बुजवण्याचं काम चालू होतं। मात्र या ठिकाणच्या जागृत नागरिकांनी विरोध केला आणि सध्या हे काम आहे ते बंद पाडण्यात आलेलं आहे। आपल्याबरोबर या ठिकाणच्या स्थानिक माजी नगरसेविका सलुजा सुतार आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। मॅडम, कशा प्रकारचा आपला आता विरोध असणार आहे? आम्ही 7-8 वर्षापासून इथे हा सिडकोच्या विरोधात इथले स्थानिक रहिवासी आणि पर्यावरण प्रेमी एक संस्था आहे सेव्ह द इन्व्हायरमेंट, मग त्यातले ॲडव्होकेट पाटोळे साहेब असतील किंवा अगरवाल साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून आम्ही इथे मोठं आंदोलन केलेलं आहे की हे तलावाची जागा सिडकोने विकू नये। आम्हाला ज्वेल ऑफ नवी मुंबईच्या धर्तीवर इथेही हा लोटस तलावाचं संवर्धन करून ते सुशोभीकरण करून इथल्या रहिवाशांसाठी खुलं करण्यात यावं अशी आमची बरेच वर्षापासून इथल्या रहिवाशांची मागणी आहे। आणि ती मागणी न जुमानता सिडको आज हे इतकं सुंदर असं तलाव विकायला निघालेलं आहे। इथे पूर्वी कमळं फुलायची आणि त्या कमळांच्या जेव्हा गणपती असतील, नवरात्री असेल, तीच आपल्या गणपती नवरात्री उत्सवासाठी इथली ग्रामस्थ असतील, इथले रहिवासी असतील, आपल्या देवांना वाहण्यासाठी घेऊन जात होती। आणि इतकं सुंदर असं लोकेशन आज फ्लेमिंगो असतात, विविध पक्षी इथे असतात, त्यांचा संचार होत असतो। आणि एवढ्या सुंदर अशा ह्या आमच्या नवी मुंबईतील ह्या नेरूळ ह्या विभागामध्ये हा तलाव हा वेटलँड म्हणून घोषित आहे, गव्हर्नमेंटतर्फे रिझर्व आहे। आणि असं रिझर्व प्लॉट असतानाही सिडको त्याच्यावर रायगडमधील आपल्या एअरपोर्टचे जे काम चालू आहे तिथला जो डेब्रिज आहे तो आणून इथे भराव टाकण्याचं काम चालू आहे। अत्यंत चुकीचं आहे। सिडकोने जी ऑर्डर दिलेली आहे एकदम चुकीची ऑर्डर काढलेली आहे। कारण आज ह्या तलावाचं जेव्हा संवर्धन करण्याचं काम आहे त्यांनी आज हे बुजवण्याचं काम चालू आहे। हे शासनाने माझं मुख्यमंत्र्यांनाही साकडं असेल, उपमुख्यमंत्र्यांना साकडं असेल की आमच्या ह्या रहिवाशांच्या मागणीकडे तुम्ही जातीने लक्ष देऊन योग्य ती कारवाई सिडकोवर करावी। आज मंदाताईंचे आम्ही खूप आभार मानू की मंदाताई आज आल्या आणि हे जे काम होतं डेब्रिजचं ते थांबवलं। डेब्रिज भरावाचं आज बघाल तुम्ही तिथे डंपर लागलेले आहे, तिथे मशीन लागलेली आहे। सोमवारपासून त्यांचं काम भरावाचं काम चालू होतं, पालिकेने येऊन हे थांबवलं। इथे रविवारी आपण आंदोलन करणार आहोत। रविवारी आम्ही इथे जन आंदोलन उभारलेलं आहे। एक ह्या जागा सेव्ह द लोटस तलाव त्यासाठी आम्ही एक वॉकेथॉन इथे अरेंज केलेला आहे आणि एक आंदोलन त्याच्या माध्यमातून एक तीव्र आंदोलन इथून ह्या माध्यमातून यापुढे उभारलं जाईल। नक्कीच आपण पाहतो की तलावाची शहर म्हणून आहे ते नवी मुंबईची ओळख आहे आणि अशा पद्धतीने जर तलाव सिडको बुजवत असेल तर हे मात्र या ठिकाणी रहिवासी खपवून घेणार नाहीत अशा प्रकारचा इशारा देण्यात आलेला आहे। आणि म्हणूनच रविवारी या ठिकाणी आंदोलनसुद्धा पुकारण्यात आलेलं आहे। विनायक पटेल, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।